जास्त आवडतं आहे. आणि आज मी घेणार आहे बुलेट ट्रेन. ही माझी सेकंड बुलेट ट्रेन असणार आहे. मी लास्ट टाईम क्योतोवरून हिरोशिमामध्ये येण्यासाठी बुलेट ट्रेन घेतलेली. मी ट्रॅव्हल करत आहे हकाता एक बीच साईडला आहे, म्हणजे कोस्टल सिटी आहे, कोस्टल टाउन. इकडे मी ट्रॅव्हल करणार आहे. आणि हा तिकीट थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्ही तिकीट काढायसाठी काहीच नाही, म्हणजे जसं आपण लोकल ट्रेनचे तिकीट काढतो ना, आपण फक्त डेस्टिनेशन सिलेक्ट करून पैसे देऊन जे तिकीट काढतो तसं आपण तिकीट इथे काढू शकतो. हे जे मी तिकीट काढलं आहे लास्ट टाईम तरी मी क्योतोवरून हिरोशिमावरती जेव्हा आलेली तेव्हा त्याने ॲटलिस्ट मला ट्रेनचा टायमिंग आणि ट्रेनचा नंबर पण नाही, फक्त टायमिंग सांगितलेला. पण आता जे मी हे तिकीट घेतलं आहे शिंकानसेन तिकीट, ते त्याच्यासाठी मला टायमिंग पण नाही दिला. म्हणजे नॉर्मल कसं एका डेस्टिनेशनमध्ये टाकून आपण ट्रेन तिकीट घेतो तसं मी हे बुलेट ट्रेनचं तिकीट घेतलं शिंकानसेनचं. ते घेऊन मी प्लॅटफॉर्मवरती आले आणि आता हेच घेऊन मी ट्रॅव्हल करते. इन केस जर मी हे तिकीट घेऊन दुसऱ्या डेस्टिनेशनवरती गेले, फॉर एक्झाम्पल लॉंगर डेस्टिनेशनवरती गेले, फॉर एक्झाम्पल मला जायचं आहे A to B पॉईंटवरून, पण मी चुकून A to C ला गेलो, तर जेव्हा तुम्ही स्टेशनवरून बाहेर निघता तेव्हा काउंटर्स असतात फेअर ॲडजस्टमेंटसाठी, मशीन्स असतात फेअर ॲडजस्टमेंटसाठी. सो तुम्ही हे तिकीट टाकायचं आणि तुम्ही जेवढं जास्त ट्रॅव्हल केलं आहे तर जास्त ट्रॅव्हलचे तुम्हाला पैसे भरायचे आणि मग तुम्ही स्टेशनच्या बाहेर जाऊ शकता. तर अशी सगळी फॅसिलिटी. आता ह्या स्टेशनवरती हकाताला जाणारी ट्रेन येणार आहे. ती आहे 1228ची. म्हणजे लाईक मोर दॅन 300-400 किलोमीटरचं डिस्टन्स तुम्ही 1 तासात ते 2 तासामध्ये कवर करू शकता. म्हणजे इमॅजिन. मी बघितलं म्हणजे लाईक तुम्ही सकाळी निघालात 7 वाजता तुमच्या सिटीमधून, तुम्ही पूर्ण कंट्री फिरून रात्रीपर्यंत वापस पण येऊ शकता. एवढं फास्ट आहे, एवढं फास्ट. म्हणजे 350 किलोमीटर्स पर आवरच्या स्पीडने ही ट्रेन पळते. आणि असं नाही आहे की ही ट्रेन फक्त दिवसातून 2 किंवा 3 ट्रेन आहे. एव्हरी 5 मिनिट्स एव्हरी 10 मिनिट्सपर्यंत एका डेस्टिनेशनची जायला ट्रेन आहे. म्हणजे त्याच्या आपल्याकडे अशा लाईन असतात लोकल्सच्या. फॉर एक्झाम्पल फ्रॉम आपण CSTवरून ठाणे जातो तसं इथे टोकियोवरून हकाता अशा लाईन जातात आणि परत हकातावरून टोकियो. तर मध्ये स्टेशनला तुम्ही उतरायचं. क्योतोला उतरू शकता, हिरोशिमाला उतरू शकता. आणि अशा ट्रेन्स एव्हरी 5 मिनिट्स एव्हरी 10 मिनिट्समध्ये जातात. अमेझिंग राईट. मी विचार करते मी 7-Elevenमध्ये जाऊन कॉफी घेते आणि नेक्स्ट ट्रेन मी बोर्ड करेन. बॅग इथेच ठेवली आहे, तर मी इथे बाजूला 7-Eleven आहे, तिथून क्विक कॉफी ग्रॅब करते आणि देन 12:50 ती मी घेईन. बंद आहे का हे? आरिगातो गोजाइमास. मी घेतला कॉफी अँड सँडविच. आता मी ट्रेन पकडला आणि माझी बॅग तेच ठेवलेली. आता बघूया आहे की नाही तिकडे, म्हणजे ऑफकोर्स असणारच, बट येस. तर मग आता माझी ट्रेन येणार आहे 11:54. ही एक दुसरी ट्रेन आली. मला तिकडे जायचं आहे फर्स्ट अँड सेकंड प्लॅटफॉर्मचे कोचच्या इथे. तिथून मला चढायचं आहे बिकॉज माझ्याकडे नॉन रिझर्व तिकीट आहे. जर रिझर्व तिकीट असली असती तर बाकीच्या कोचमध्ये मला सीट नंबर भेटला असता, बट तो एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी नॉन रिझर्व सीटसाठी मी पे केले 6,300 yen, विच इज अराउंड लाईक 3,500 INR. जर मी रिझर्व केलं असतं तर 2-3 हजार मला जास्त लागले असते. बट जशी इझिली जागा भेटण्याने काय जास्त डिफरन्स नाही आहे, तर मी नाही पे केलं. ही आहे माझी ट्रेन, ज्याच्यामध्ये मी चढणार.
くださいましてありがとうございます。この電車はのぞみ号。हकाता रेल्वे स्टेशनवरती आणि मी 1:03ला पकडलेली ट्रेन तिकडून हिरोशिमावरून आणि आता मी पोचली 2:13 झाली, म्हणजे एक्झॅक्टली 1 तासात 1 तास 8 मिनिटं असं काहीतरी. सो अमेझिंग. आणि मी किलोमीटर किती पास केले? आय गेस 300 किलोमीटर मी पास केले. अमेझिंग राईट. तीन टाईपच्या ट्रेन्स असतात. एक असते नोझोमी, ज्या ट्रेनने मी आता आली ती आहे नोझोमी. तर अजून दुसरी असते सकुरा. सकुरा नोझोमीच्या थोडं कमी फास्ट आहे, बट फास्ट असते. ती आहे नोझोमी, ती आहे सकुरा, जी आता ह्या रेल्वे स्टेशनवरती येणार. 23ची आहे, 223ची. नोझोमीला युजली 16 कोचेस असतात आणि सकुराला 8 कोचेस असतात, जसं आपल्याला दिसते. आपण बघूया. 2022 झाले आहेत ना, 3ला स्टार्ट होणार, डोर बंद होणार. टाइम आहे इथे 2:22. ठीक आहे, आपण 3ला बघूया, प्रॉपरली बंद होणार. आता आवाज म्हणजे बंद होते. झाली 23 एक्झॅक्ट सेम टाइमला डोर्स बंद झाले. आणि अशी
तिकीट आहे हे. आता आपण टाकायचं असं आलं. आता इथून बाहेर नाही येणार कारण का 1 वे तिकीट होतं. रिटर्न तिकीट असलं असं बाहेर आलं असतं. आता आपल्याला जायचं बस स्टेशनला. सो आजचा ब्लॉग इथेच संपवते. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.